आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा। पनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर सेक्टर 12 येथे दैनिक बाजार संकुल उभारण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते पार पडला। या उपक्रमामुळे खारघर परिसरातील व्यापाऱ्यांना व नागरिकांना सुसज्ज आणि सोयीस्कर बाजारपेठ उपलब्ध होणार आहे। दैनिक बाजार संकुल उभारण्यासाठी एकूण 14,40,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली असून खारघर परिसरात अशा प्रकारची 15 बाजार संकुले उभारली जाणार आहेत। खारघर सेक्टर 12 मधील बाजार संकुलासाठी नगरसेविका हर्षदा उपाध्याय आणि भाजपचे युवा नेते अमर उपाध्याय यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला होता। त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे। यावेळी हर्षदा उपाध्याय आणि अमर उपाध्याय यांनी आमदार प्रशांत ठाकूर तसेच सभागृह नेते परेश ठाकूर यांचे मनःपूर्वक आभार मानले। भूमिपूजन सोहळ्याला भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बाजार संकुलामुळे खारघर परिसरातील छोट्या व्यापाऱ्यांना व्यवसायासाठी सुरक्षित व नियोजनबद्ध जागा मिळणार असून नागरिकांना दैनंदिन गरजेच्या वस्तू एकाच ठिकाणी सहज उपलब्ध होतील। माननीय आमदार प्रशांत ठाकूर हे या मतदारसंघाचं 2009 पासून नेतृत्व करतायत आणि खारघर असेल, कामोठा किंवा कळंबोली ओव्हरऑल सर्व सिडको वसाहतीमध्ये सिडकोने ते नियोजनाचं काम केलं। नियोजन हे सांगता नक्कीच चांगल्या दर्जाचं असं होतं, परंतु त्या इथे एक्झिक्युशन मध्ये मात्र सांगता मोठ्या प्रमाणात त्रुटी दिसून आल्या आणि बऱ्याचशा गडबडी दिसून आल्या। त्याच्यामुळे मग या इथे अनेक गैरसोयी या होत गेल्या आणि नागरिकांचा मोठ्या प्रमाणामध्ये आक्रोश हा या इथे तयार होत गेला। सिडकोच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराजगी होती आणि म्हणूनच मग आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यामुळं महाराष्ट्र सरकारकडे पनवेल महानगरपालिकेची मागणी केली, ज्याच्यामुळे आज या इथे सिडकोकडून पनवेलकडे मोठ्या प्रमाणामध्ये सर्व या इथे जी मॅनेजमेंट आहे ही येताना आणि त्यानुसार पनवेल महानगरपालिका काम करताना दिसून येत आहे। आणि नक्कीच 2017च्या अगोदरचं खारघर, 2017च्या नंतरचं खारघर हे मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये इथे फरक दिसून येतोय। आधी ज्या प्रकारे या इथे व्यापाऱ्यांना फुटपाथवरती व्यवसाय करायला लागला होता, नागरिकांना फुटपाथवरून नाचणं चालणं हे सुद्धा मुश्किल झालेलं होतं। कचरा इथे मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावरती पडलेला असायचा, पाण्याचं सांगता मोठ्या प्रमाणामध्ये दुर्भिक्ष असायचं आणि मच्छरांची मोठ्या प्रमाणामध्ये सांगता या इथे त्रास असायचा। आणि महानगरपालिका आल्यानंतर या सर्व सेवा या महानगरपालिकेने द्यायला सुरुवात केली आणि तेव्हापासून खारघर मधील या सर्व पायाभूत सेवा सुविधांचा दर्जा हा वाढत गेलेला आहे। आता तर ह्या इथे मार्केट जे होते हे मार्केट जे सिडकोने विकसित केले नाही, पनवेल महानगरपालिका यांना विकसित करत आहे आणि ह्या चांगल्या दर्जाचे मार्केट असावे यासाठी माननीय आमदार प्रशांत ठाकूर असतील, त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त माननीय मंगेश चितळे साहेब आणि सिडकोचे जॉईंट एमडी आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी आयुक्त माननीय गणेश देशमुख साहेब यांनी सर्वांनी सांगता जे विशेष लक्ष दिलं, हे मार्केट हे या इथे पाश्चिमात्य देशाच्या दर्जाचे असे सांगता जबरदस्त असे मार्केट होतील, ज्याच्यामुळे येथील सर्वसामान्य माणूस हा त्या मार्केटकडे खेचला जाईल। या इथे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये सेवा सुविधा निर्माण होतील यासाठी माननीय आमदार प्रशांत ठाकूर हे अगदी कटाक्षाने लक्ष देऊन आहेत आणि त्यामुळे नक्कीच या इथे खारघरकरांना या पनवेल महानगरपालिकेचा एक सांगता हिस्सा असल्याचं, या इथे राहत असल्याचं त्यांना नक्कीच सांगता अभिमानास्पद वाटेल अशा प्रकारचं वातावरण हे दिवसेंदिवस होत चाललेलं आहे। खऱ्या अर्थानं सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब आणि सभागृह नेते परेश ठाकूर साहेब यांनी जे सिडको मार्फत प्लॉट वर्ग केले आणि त्यानंतर दैनिक बाजारांचं आज सेक्टर 12 मध्ये एका प्लॉटचं झालं, पण पूर्ण टोटली 4, 5, 6 प्रभागामध्ये असे 15 मार्केटचं 12,40,26,000 एवढं निधीचं हे सर्व 15 मार्केट बनणार आहेत। आणि खरंच फेरीवाल्यांना ज्या फेरीवाले सिडको पासून जे फेरीवाले आहेत त्यांचा सर्वे आहे, पालिका सर्वे आहे, अशा फेरीवाल्यांना आनंदाची गोष्ट आहे, त्यांना त्यांच्या हक्काची जागा मिळणार आहे। सिडकोने जे मार्केट बनवले होते, मच्छी मार्केट असतील, भाजी मार्केट असतील, त्यांची कुठली दिशा नव्हती त्यांना, त्यामध्ये सिमेंटची दुकानं किंवा अशा बऱ्याच गोष्टी, तिथे लघुसंख्येला पण कोणी जाणार नाही अशा अवस्थेत ते मार्केट आहेत। पण आता जे मार्केट बनणार आहेत, अत्याधुनिक मार्केट पनवेल महापालिकेमार्फत बनणार आहेत, अशा अनेक सेवा
कचरा असेल त्यावेळची सिडकोची सेवा होती, पण आता पनवेल महापालिकेची कचऱ्याची सेवा आहे. रस्ते असतील, पथदिवे असतील, स्ट्रीट लाईट असतील, अनेक अशा धूर फवारणी असेल, लिक्विड फवारणी असेल, अशा अनेक सुविधा ज्या आहेत कोविडमध्ये पनवेल महापालिकेमार्फत असेल, नगरसेवकांमार्फत जी कामं झालेली आहेत ती सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनानेच नगरसेवकांकडे जे फेरीवाल्याने मागणी केली होती की आम्हाला हक्काचं आमचं दैनिक बाजार उपलब्ध करून द्यावं, आणि सभागृह नेते परेशजी ठाकूर साहेब आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांनी हे सत्यात उतरवलं आणि सभागृह नेते परेशजी ठाकूर साहेब यांच्या हातचे भूमिपूजन संपन्न झालं. फेरीवाल्यांनी आनंद व्यक्त केला. धन्यवाद. खरं तर खारघरवासियांसाठी आणि प्रभाग क्रमांक 5 साठी खूप आनंदाचा क्षण आहे हा. कारण की जे मार्केट पालिकेकडे हस्तांतर झाले, जे प्लॉट हस्तांतर झाले, खूप संघर्ष करावा लागला, पण खरंच सभागृह नेते श्री परेशजी ठाकूर साहेबांनी असेल किंवा आमदार साहेबांनी असेल खूप सहकार्य केलं. म्हणजे प्लॉट क्लिनिंग पासून ते प्लॉट आज विकसित होण्यापर्यंत त्यांचं मालाचं म्हणजे खूपच जास्त मौल्यवान असं योगदान आम्हाला नेहमीच भेटलं. त्याचबरोबर पालिकेचं देखील खूप योगदान भेटलं. आणि हे करत असताना खरं तर जे संघर्ष होता तो जसा आमचा होता तसा तिथल्या फेरीवाल्यांचा देखील होता. कारण की रोज त्यांना बाहेर कुठेतरी बसणं आणि ऑफकोर्स कारण की ते बाहेर बसल्यावर त्यांना इलिगल बसल्यामुळे पालिका त्यांच्यावर दंड आकारायची कारवाई केल्यामुळे त्यांना खूपच जास्त भुर्दंड पडत होता. आणि आज जेव्हा त्यांना हक्काची जागा भेटणार आहे ते खूप आनंदी आहेत. कारण की इथे ज्येष्ठ नागरिक असतील म्हणा किंवा दिव्यांगांसाठी असेल म्हणा, म्हणजे इतरांना जे टपरी म्हणतात पण त्या टपरी मागे काय होतं ते माहिती नाही. पण आज हक्काची जागेमुळे मध्ये ते आरक्षित अशी जागा असेल आणि तिथे दिव्यांगांनाही जागा भेटेल, महिलांना जागा भेटेल, जे फेरीवाले बाहेर बसतात त्यांना जागा भेटेल, जेणेकरून हे सुसज्ज असं मार्केट बनेल. आणि खारघरवासियांना खरंच हे अनुभव हा चांगला येईल की दरवर्षी आपण फक्त मागणी करत असायचो, पण आज कुठेतरी हे साकार झालेलं आम्हाला खूप अभिमान वाटतो या गोष्टीचा. ॲडव्होकेट श्री अमरजी उपाध्याय असतील किंवा परेशजी ठाकूर असतील, त्यांनी नेहमीच सहकार्य केलं. खूपच जास्त पाठपुरावा केल्यामुळे आज हा क्षण सुवर्ण क्षण आमच्या नशिबी आला. आणि 2018 पासून ते आतापर्यंत म्हणजे हा साधारण 7-8 वर्षाचा जो कालावधी होता खूप कठीण गेला सगळ्यांसाठीच. कारण की आजही ती लोक बाहेरच बसतात. कुठेतरी हक्काच्या जागेत बसायसाठी त्यांचा जो पाठपुरावा आमच्याकडे होता आज यश भेटलेला आहे. आणि आमदार साहेबांच्या हस्ते आणि परेशजींच्या हस्ते आज भूमिपूजन सोहळा इथे संपन्न झालेला आहे आणि लवकरच उद्यापासूनच या कामाला देखील सुरुवात होईल. तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि फेसबुकवर आदर्श लाईव्ह न्यूजला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत. संपर्क अक्षय कांबळे 96 19 88 00 95 आणि 96 53 11 95 23.